पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुरू मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोपरी कॉलनी ठाणे इथे राहणाऱ्या सौ दीप्ती भागोजी साळुंखे या आपल्या ताईला भेटणार आहोत. लग्नाची धावपळ, लग्नाची खरेदी आणि लवकरच शुभमंगल सावधान हे शब्द कानावर पडणार अशा ताईला आपण भेटणार आहोत. त्यांच्या घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. सासर माहेर सगळं एक करूया आणि मस्त धमाल अनुभवूया. चला. हाय, मी दीप्ती. मी लॉच्या सेकंड इयरला आहे. नमस्कार, मी रिद्धेश जाधव. मी एका शेअर ब्रोकिंग कंपनीमध्ये जॉबला आहे. खरं तर कॉलेजमध्ये असतानाच मी रिद्धेशच्या प्रेमात पडले होते. पहिल्यांदा दीप्तीला जेव्हा बघितलं ना तेव्हाच ठरवलं लग्न करेल ते हिच्यासोबतच. मी कराटे शिकले आणि मी ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. जेव्हा एखादा कुत्रा समोर येतो तेव्हा तिच्या कराटेचा काही उपयोग राहत नाही हो. डेअरिंग करायला मला फार आवडतं. पण तिला काही ते जमतच नाही. आयुष्याचा जोडीदार असावा तर तो रिद्धेश सारखा. हे तर 25 मेला आमचं लग्न ठरलं आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना अग्रहाचं निमंत्रण. लग्नाला यायचा. नमस्कार. आली लग्न गटी समीप नवरा, घेऊन या वाघरा. वा वा, धन्यवाद. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे सासू सासरे, नमस्कार. ही माझी आई, ही बहीण, मामी, भाऊ, ह्या नंदा माझ्या दोन आणि हे सगळे ह्या फ्रेंड्स आणि नातेवाईक. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आणि हा माझा खासा हृदय. हृदय. आणि तुमचं हृदय कुठे आहे? अरे इकडे आहे. मग काय पाठ वगैरे केलंय का? काय उखाणा ना. अच्छा, तयारी केली आहे. सांगा. तुळजाभवानीची कृपा, गणेशाचा आशीर्वाद, माहेरचं निरंजन, संसार सासरची फुलवात सासरची फुलवात. रिद्धेश रावांचं नाव घेते, करून संसाराला सुरुवात. आणि फुलवात म्हणताना लागली होती फुलवाट. करा करा, संसाराला सुरुवात करा. शुभेच्छा आहेत. हां, चला बघूया काय घडणार आजच्या भागात. नमस्कार. काय नमस्ते. हां, कुठलं माहेर? ठाणा. ठाण्याला कुठे? कोपरी, 12 बंगला. बर. कोण कोण असतं घरी? मम्मी पप्पा आणि एक बहीण असते. बालपण एकदम मस्त मजेत आनंदात. हां. बाबा काय करतात? आई? मम्मी पप्पा दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. काय लग्नाची आधी लग्न कधी आहे? 25 मे. 25 मेला. कुठे? ठाण्याला, क्रांती इसारिया हॉल. ठाण्याला आहे लग्न. बरं. काय करतात मिस्टर? शेअर ब्रोकर्स म्हणून आहेत. अच्छा, नोकरी करतात. बोलवा ना त्या. रिद्धेश या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? कांजूरमार्ग. कोण कोण असतं घरी? घरी आई, वडील, 2 मोठ्या बहिणी. काय करतात? दोन्ही बहिणींचे लग्न झालेली आहेत. अच्छा. सध्या मी, आई, वडील. लग्न मनाविरुद्ध होत आहे तिच्या? हा, काय? माझं तर नाही. माझ्या पण नाही. तुमच्या पण नाही ना? पण विचारलं परत. आता तुम्ही मला उत्तर असे देत होता की मला लग्न तर करायचं नाही आणि मला आणून बसवलं इकडे, असे मला एक्सप्रेशन्स वाटले म्हणून मी विचारलं. तिला म्हणून विचारलं, तुझ्या नाही ना? ठीक आहे, मग नाही. वहिनी, तुम्हाला तुम्ही आधी लग्न ठरण्यापूर्वी किंवा असं कधी असं चित्र रेखाटलं होतं का की सासर कसं असावं? वेल एज्युकेटेड असावं आणि समजून घेणार मी काय करायचंय, मला काय सपोर्टिव्ह असं होतं. ओव्हरऑल तरी असं होतं माझं आणि तसं भेटलंय इव्हन. हो का? तसंच मिळालं. बरं. तुमचं काय इच्छा होती? मुलगी कशी असावी? एफ फॅक्टर, फॅमिली आणि फ्रेंड्सला सांभाळून घेणारी. एफ फॅक्टर. हां, फॅमिली आणि फ्रेंड्स ना सांभाळून घेणारी असावी. अरे वा, काय छान उत्तर दिलं त्याने. बरं, पण मला सांगा आधी एल फॅक्टर कधी झाला? तो एल फॅक्टर झाला
2 वर्ष 2 वर्षापूर्वी एल फॅक्टर झाला. एफ फॅक्टर 6-8 वर्षावर 8 वर्षापूर्वी. फ्रेंडशिप फॅक्टर मीन्स हे कधी काय? एल मीन्स लव. हो का? बापरे. नाही मी एल फॉर लग्न म्हणत होतो पण आता लग्न आता लग्न आता 3-4 पण हे महिन्यापूर्वी. एल फॉर लव कधी झालं? 2.5 नाही आधी ती गणित नंतर करा कारण यांच्याकडे A to Z सगळे फॅक्टर आहेत. मला तुम्हाला विचारायचंय तुमचं जमलं कसं? ऍक्च्युली फ्रेंडशिप होती नाही पण ऍक्च्युअली फ्रेंडशिप व्हायला दिसले कुठे? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज ज्ञान साधना कॉलेजला. पण ऍक्च्युली फ्रेंडशिप डे होता. आम्ही आधीच ते नंतर पण तुम्ही एकाच वर्गात होता का? नाही मग असंच ते खेळत सांगते होते ना. दोघं. ते समोर बसलेले मी समोर बसलेलो. असंच होतं ना. काही नव्हतं असं. मग कसं होतं फ्रेंडशिप डे होता आणि फ्रेंडशिप डे मुळे फ्रेंडशिप इथे झालेली. फ्रेंड्स थ्रू फ्रेंडशिप झालेली आमची. फ्रेंड्स थ्रू फ्रेंडशिप झाली. एफ फॅक्टर. एफ फॅक्टर खूप महत्वाचं माझ्या लाईफ मध्ये. तुमच्या लाईफ मध्ये व्हेरी गुड. आणि एफ फॉर फटके पण असतात पुढे माहिती ते एल फॅक्टर नंतर. हेल्थ फॅक्टर नंतर हेल्थ फॅक्टर नंतर आहेत का? अरे वा वा काय झालं सांगा मला. काय झालं? तिला माहिती. बरं मग तुम्ही तेव्हा फ्रेंड झाला. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना बघितलं. हा मग कसं काय नंतर संध्याकाळी काय? संध्याकाळी नाही असं नॉर्मल फ्रेंड्स होतो. किती बोलायचं. वर्ष फ्रेंड होता? 6 वर्ष. 6 वर्ष फ्रेंडशिप. रिझल्ट लागेपर्यंत. रिझल्ट लागेपर्यंत. मग पुढे मग प्रपोज कधी केलं? घरी पूजा होती माझ्या. मग हे पूजेला आले सत्यनारायणाला. मग सत्यनारायणला साक्षी ठेवलं आणि केला प्रपोज. मग काय झालं? कसं प्रपोज केला? नॉर्मल माझ्यासोबत लग्न मेसेजनी. करशील का? मेसेजनी. हा. डायरेक्ट विचारायचं डायरेक्ट नाही. नाही मेसेज नाही. माझ्यासोबत लग्न करशील का? बरं आमच्याकडे हाती आलेल्या पुराव्यानुसार तुमचं अफेअर 8 वर्ष सुरू आहे असे काही दाखले आले आहेत आता कधी? कोर्टात. आम्ही प्रूव्ह करू शकतो. ना फ्रेंडशिप होती ना. फ्रेंडशिप होती. चांगले फ्रेंड्स होते. लोकांना असं वाटत पण असेल की आमचं काय असेल. नाही असं तुम्ही आता सांगता आहात. हा. पण अफेअर 8 वर्ष होतं. तर तेव्हा ठरवलेलं. कधी? तिने पण ठरवलं असेल माहिती. काय खरं काय ते सांगा. तेव्हा तुमच्या ठरवलेलं. खूप जवळची माणसं काही बोलून गेली आहेत ते सांगा आता काय ते. तेव्हा मी तरी ठरवलेलं लग्न करेल तर तिच्यासोबत असं. तुम्ही? हा. क्रश तर होता. माझाही होता. क्रश काय असतं? फ्युचर मध्ये कोणासोबत स्वप्न. कोणासोबत स्वप्न बघणं म्हणजे Future मध्ये? असं नवरा म्हणून एखादी मुलगी विचार करत तसं होतं विचार की हे हा, किती 8 वर्षापूर्वी आला होता? एवढा नाही. तेव्हा फ्रेंडशिप. नाही आमच्याकडे दाखले आहेत पुरावे आहेत. काय ते खरं तुम्ही बोलावं आता. बघा खोटं बोलायचं नाही. लग्न होणार आहे याच्यासारखा शुभमंगल दिवस नाही. काय ते बोला आता. जर खरं प्रेम असेल तर खरं बोला. समजा आता. मी समजून घेऊ. समजून घ्या. चला आम्ही सगळे समजून घेतलेले आहोत की काही गोष्टी घरी सांगायच्या नाहीत कारण लव्ह अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, ते आज ना उद्या कळेल आपल्याला. आता मी दोघां एकमेकांना किती ओळखता किंवा किती उत्तरं बरोबर येतात ते मला बघायचं आहे. बरं पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमच्या ताईला कोणतं शैक्षणिक क्षेत्र निवडायचं होतं? नाही माहिती होतं कुठलं? हॉटेल मॅनेजमेंट. हे काय तरी तुझा. पायलट पण व्हायचा पण मम्मीने मला कोणी सायन्स Pilot? नाही दिली. हा घेऊ होतं. आपण. काय व्हायचं होतं? पायलट. जाताना घेऊ ते आपण. पण होते ना हॉटेल मॅनेजमेंट जाताना घेऊ ऑप्शन. आपण. जाताना विमान घेऊ म्हणताय. घेऊ आपण व्हिडिओ. पण आमच्या ताईने बनवलेला तयार केलेला पहिला पदार्थ कोणता? चहा बनवली असेल. दुसरं काय करणार. मी बनवलेला पदार्थ. मग चहा पण बनवायलाच लागते. पहिला पदार्थ त्यांनी पहिलं काय बनवलं होतं माहितीये का? सांगा हो. गाजरचा हलवा. कोणता गोड पदार्थ ताईचा राग घालवू शकतो? गाजरचा हलवा. बनवायला आवडतो तो काय. मला आवडतं. मग ती पदार्थ खाल्ला ना की राग जातो. काजू कतरी काय. हा अभिनंदन. काजू कतली. थँक गॉड. ती पटली. काजू कतली दिप्ती पटली. वा. कोणाचा फोटो ताईच्या बरोबर कायम असतो? मम्मी पप्पांचा. ना माझा तर नसेलच. अजिबात नाही. तुमचा का नसेल? मोबाईल मध्ये ना. मोबाईल मध्ये. आजीचा. आजीचा. बरोबर. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबरच.
शेवटचा प्रश्न, आमच्या ताईला तुम्ही एकदा तरी कुठं फिरायला न्यावं अशी तिची इच्छा आहे किंवा असं तिला वाटतं. एक कुठलंही ठिकाण सांगा, तुमच्या जवळच आहे. जवळच आहे. हा, एक तर शिर्डी असेल किंवा तुळजापूर असेल. त्याच्यानंतर फॅमिलीला घेऊन ना, मला घेऊन तुला घेऊन. चुकलं उत्तर. काय सांगा त्यांना? कुलू म्हणाले. बाय. कुलू मनाली. जाऊया आपण. जाऊया. हा बरं, आता थांबा. आता तुमची किती उत्तरं बरोबर आली? 3 2 2 2. 2. आता आता बघूया ताई बघूया किती उत्तरं बरोबर आली. तुम्ही कोणती गोष्ट टाळावी असं मिस्टरांना वाटतं? घाईघाईत काम करणं. उत्तर चुकलं. माझी तेच असणार. माहिती आहे मला माहिती आहे, तुम्ही सांगा. ऐक ना, रागाने बोलणं. हे कधी राखणी बोलली? आता हे काय, हे काय, हे काय, हे रागाने बोललं होतं. प्रेमाने बोल ना. कधी रागाने बोलली? हे काय आहे? काय छान केमिस्ट्री आहे दोघांची. वा. बरं, पुढचा प्रश्न, तुम्ही बनवलेला कोणता मांसाहारी पदार्थ मिस्टरांना खूप आवडतो? चिकन. ठीक आहे. अभिनंदन. चला, एक उत्तर बरोबर आलं. मिस्टरांच्या खिशात कायम कोणाचा फोटो असतो? आई बाबा. आई बाबा. 2 उत्तरं बरोबर. मिस्टरांची आवडती नटी? चेंजेस होत असतात. उद्या आज प्रियंका, तर उद्या रितेश देशमुखची वाईफ होतं नाव काय? जेनेलिया. बरं बरं, पण आता जेनेलिया. पण ओव्हरऑल त्याची आवडती जेनेलिया नटी. डिसूजा. चुकलं उत्तर. काय हो, कोण? दीप्ती साळुंके. स्वतःला हिरोईन समजते. असू शकते. माधुरी. हा, माधुरी. माधुरी दीक्षित. चेंजेस करत असतो, पण कसं माधुरी, कन्फर्म. हम आपके हे कोण. उत्तर चुकलं पण. जाऊ दे. आणि शेवटचा प्रश्न, मिस्टरांना कोणते पक्षी खूप आवडतात? लव बर्ड्स. अरे वा, अभिनंदन. हे कसं काय उत्तर दिलं? होते त्याच्याकडे. होते का घरी? हा, चला, अशा तऱ्हेने 1 2 3 उत्तरं तुमची बरोबर आली, तर 2 उत्तरं आता तू तुमची बरोबर. पायलट बिलट ठेवशील मला कसं देऊ उत्तर? कधी विचारलंच नाही. नमस्कार. नमस्कार. चला, सासर माहेर सगळं आता एकत्र उभं आहे. सासूबाई, तुम्हाला कधी, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला कधी अंदाज आला या सगळ्या गोष्टीचा? अंदाज म्हणजे त्याच्या मैत्रिणीच एवढ्या होता की नाही, ते कुठची नेमकी मैत्रीण हेच मला कळायचं नाही. हो. हा, आणि कोण आला ना मैत्रिणी की विचारायचे, नेहमी विचारायचे, ही होती काय, ती होती काय. म्हणजे तुम्ही विचारा ना, येऊन गेल्यानंतर मला काय विचारता. काय हो? रिअल फॅक्ट आहे. काय बाबा? हा, मग ती मुलगी छान होती, ही छान होती. म्हणजे सगळ्यात छान आहेत. तो गोकुळातला कृष्ण तुमच्यासारखा, त्याला मी काय करू? तुमच्यासारखा? नाही, त्यांचं पण लव्ह मॅरेज आहे. हो का? तुमचं लव्ह मॅरेज? ते कुठे? ते रुपारेल कॉलेज. दोघेही? 1978 सालापासून. वा 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 वा. बर, आई, तुमची एक अट विचारली, समजा एक अट मुलीकडनं किंवा अपेक्षा, अट म्हणण्यापेक्षा मुलीकडनं एखादी अपेक्षा काय, तर काय? जे सध्या सगळ्यांच्या हातात जे मोबाईल असतात ना, सारखं टिक 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 आवाज येतच नाही. म्हणजे सतत आपलं ते इकडे, आपण काय बोलावं तर ह्यांचं लक्ष एकीकडे बोलतात, एकीकडे कानात काही शिरतच नाही. इव्हन ते कानात पण ते आता जुन्या भाषेत बोलायचं, ते बुचं घातलेले असतात, डोळे इकडे, कान बंद. काय बोलायचं तर ते जरा कमीत कमी असावं. मोबाईल वरती बोलणं कमी असावं असं एक स्टेटमेंट आज आमच्या सासूबाईंनी, म्हणजे आमच्या ताईच्या सासूबाईंनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. आता सगळ्यांना आधी मला विचारायचंय, तुमचं काय म्हणणं आहे? हे मत मान्य आहे का तुम्हाला? मान्य. स्वतःच असतो मोबाईल. एक मिनिट, आपण नंतर बोलूया, त्यांच्याकडनं आधी ऐकून घेऊया काय म्हणतायत. मोबाईल मध्ये बोललं पाहिजे, पण कमी प्रमाणात बोललं पाहिजे. 24 तास बोलतात ते बरोबर नाही, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? तर ही जनरेशन मोबाईल जरा जास्त यूज करते, तर आईने पण थोडं समजून घेतलं पाहिजे. आईने समजून घेतलं पाहिजे. ही तुमची नणंद, मोठी नणंद. मोबाईल इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय होणारच नाही. कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, 2 जनरेशन मध्ये आता गप्पा सुरू झालेले आहे. पण या प्रेमाचं म्हणजे आपण संसारात आपण जेव्हा पाऊल टाकलंय, तर प्रत्येक वेळेला कुठेतरी अंतर ठेवलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, यूज केलं पाहिजे ना. हा, तुमच्यापैकी कोणाचं काय म्हणणं आहे? बोला. इम्पॉर्टंट आहे अशा गोष्टी, पण त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत.
तर ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे तिच्या. हा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मोबाईल इम्पॉर्टंट आहे. कुठे जायचंय, काय जायचंय, मोबाईल थ्रू कळतं. विदाउट मोबाईल इम्पॉसिबल. पण ते बोलणं कमी केलं पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. त्यांना भीती काय माहितीये का, एखाद्या वेळेला गाजराच्या हलव्यामध्ये मोबाईलच यायचा, काय करणार तू? असं थोडे किचन मध्ये जाताना तर ओके आहे, किचन मध्ये गेले तर ओके आहे, नको मोबाईल. मग तुमचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं चुकीचं आहे? असं नाही म्हणत आहे, पण मोबाईल पाहिजे ना. बर बर बर. आता 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 तुम्हाला मला विचारायचं आहे की तुमच्या 3 अपेक्षा सांगा यांच्याकडून खूप. एफ फॅक्टर. एफ घरातल्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे आणि मित्रांना. आणखी दुसरं? ते पायलट आणि गाजर हलवा एकसाथ नाही बनू शकत, तर नीट लक्ष देऊन काम करा जे करताय ते, घाई गडबड करू नका. 3. तिसरं बस कधी चुकलो तर सांग, भडकू नकोस. खूप भडकता वाटतं तुम्ही. मी कुठे भडकते, नॉर्मल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्या घराकडे. घराकडनं की त्याच्याकडून? बरं आधी ह्याच्या. टोटल 6. नाही नाही, घराकडनं घर पाहिजे तसंच आहे घर. याच्याकडनं आहे, कधी काही झालं का सगळ्यांसमोर रिॲक्ट करतो, असं नाही झालं पाहिजे. तुला काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला येऊन सांग ना. सांग. 1. दुसरं? दुसरं आहे घरी लेट जातो. लेट जातो? हा. मग काय करता काय? माहित आहे कामालाच जातो पण लवकरात लवकर जरा. पार्ट टाइम बिझनेस आहे माझा केबल आणि नेटचा, सो मी तो सांभाळतो. तर रात्री जायला 11 वाजतात घरी. बरं थांबा ना, आधी अपेक्षा ऐकूया ना. मुली फ्रेंड्स कमी. मुली फ्रेंड्स कमी झाल्या पाहिजेत. हा, मुली आता मैत्रिणी कमी केल्या पाहिजेत अशी 3री अपेक्षा आहे. काय करताय तुम्ही? माझी बहीणच आहे ही, पण तिला विचार, म्हणजे मैत्रीण माझ्या मित्राची बायको आहे. हां, तर तिला विचारा, मी बोलतो आता, आपण कमी झालो ना. अजिबात फोन नाही करत. दीप्ती भेटल्यापासून अजिबात फोन नाही करत. कमी झालं ना म्हणजे. पण सांगते फ्युचर मध्ये मैत्रिणी कमी करायची. नंतर रिॲक्ट नंतर बरं, थोडक्यात तुम्हाला आता कृष्णापासून राम म्हणा असं या सांगताय, कळलं का? बरं, थोडक्यात असेच हसत राहा. आणि तुम्ही का गंभीर आहात सगळे? कारण मला वाटलं की जेव्हा आमच्या ताईने सांगितलं की मैत्रिणी कमी कर, त्याच्याबरोबर इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. काही काळजी करू नका, गोकुळात आहे ना, राहू द्या, हसत राहा असं म्हणत एव्हर यूथ नॅचरल्स कडून हे गिफ्ट हॅम्पर आमच्या ताई अभिनंदन. आणि ही तुळस तुमच्यासाठी, अभिनंदन. ही तुळस कृष्ण आहे म्हणून दिलेली नाही. नमस्कार. बर, आता ताई एक प्रश्न मला विचारायचा आहे. त्या घरातून या घरात जात असताना त्या घरातली अशी कोणती गोष्ट आहे ताई जी मिस करशील असं वाटतं? पप्पांनाच मिस करणार. पप्पांना खूप प्रेम? असं नाही, आम्ही भांडतो, त्यांना वाटत पण नसेल की मी त्यांच्यावरती प्रेम करते म्हणून, पण जास्त अटॅच त्यांच्याशीच आहे. आज कुठे? ऑफिसला. आज ऑफिसला आहे, आज वेळ नाही मिळाला, शक्य नव्हतं हो ना. मला माहेरच्यांना आता मी तुमच्या घरातल्यांना विचारायचं आहे की तो लग्नाचा दिवस असतो ज्या दिवशी आई ती मुलगी या घरातून त्या घरात जाते, आणि त्या आठवणीने बऱ्याच आईचा असा जीव गलबलत असतो की काय तो दिवस कसा येणार. काय तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या भावना आता? तर काय, मुलगी आहे ना, ती म्हणजे माहेराहून जाते, ती लहानपणापासून लाड वगैरे केलेले असतात, त्याच्यामुळे जरा थोडं वाटे वाटणार ना. तुम्ही त्या घरातल्यांकडनं काय सांगाल? त्यांना एवढं सांगायचं आहे की जशी माझी मुलगी, ती तुमची आता सून नाही, मुलगीच आहे, म्हणून सांभाळून घ्या तिला. आणि सासरच्यांचं काय म्हणणं, त्यांना काय विश्वास द्या? बाबा, आई आम्हाला 2 मुली होत्या, त्यामुळे मुलीचं सुख दुःख काय असतं याची आम्हाला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे. तिच्या वडिलांकडे जसं हट्ट करत होतं तर त्यांना वडील म्हणून हट्ट करावा, कळलं का? फक्त भांडणं कमी करा. बरं, आता एक आव्हान आहे इथे. 8 थरांचा एक मनोरा रचायचा आहे या आगपेटीच्या सहाय्याने. ते आव्हान म्हणजे पैठणी मिळवून देण्याचं आव्हान आज आमच्या ताईला सासरी जाताना माहेरची भेट म्हणून झी मराठीकडून आपण पैठणी देणार. ही पैठणी देत असताना हे किती ताकदीने हे आव्हान स्वीकारतात ते बघूया. मी करते. वेळ सुरू झाली तुमच्यासाठी. 8 थरांचा मनोरा रचायचा, सावकाश, घाई न करता.
अभिनंदन अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 तर पूर्ण झाले. थांबा बघूया हे काय करते. आव्हान पूर्ण झालेलं आहे, पण हे येऊन काय करू शकतात ते मला बघायचं. पाडू शकतात. काय हे येऊन पाडू शकतात. हे येऊन पाडू शकतात आणि तेच नेमकं झालं आणि थर कोसळला. पण अभिनंदन, आव्हान पूर्ण केलेलं आहे आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती हो अशा शुभेच्छा देत हा क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू हा आहेरा तुमच्यासाठी. साळुंकेंच्या घरात वाढलेली ताई आता जाधवांच्या घरात जाणार आहे. तिला शुभेच्छा देत तथास्तु पुणे यांच्याकडून हा आहेर म्हणून देऊया ही पैठण. अभिनंदन. आता होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.